ताई देव असतो ना, मग माझ्या बाबतीत एवढा अन्याय होतोय. मग माझ्या वेळेला देव कुठं गेला? देव वगैरे काही नसतं. असं एका ताईंची कमेंट आहे आणि त्यांची कहाणी ऐकून मला म्हणजे काय करावं म्हणजे मला शब्दच सुचले नाहीत. प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्या ही खरी कहाणी आहे. त्या ताईंच्या म्हणजे संघर्षाला जर खरंच उत्तर तुमच्याकडे असेल, की खरंच या जगात देव आहे की नाही, तर नक्की कमेंट करून सांगा. तर असं आहे की तर त्या ताईंची अशी कथा आहे की 2 वर्षाच्या असताना आई वारली. आई वारल्यानंतर वडील होते. वडील आणि आजी होती. त्यांनी सांभाळ केला. आजीचं पण वय झालं. 7वीला असताना वडीलसुद्धा म्हणजे शेतमजुरी करायचे. असं काही चांगली परिस्थिती नव्हती. गावाला राहत होत्या आणि शेतमजुरी वडीलसुद्धा करायचे. वडीलसुद्धा त्या 7वीला असताना म्हणजे दारू ही भरपूर प्यायचे. त्या 7वीला असताना वडीलसुद्धा वारले. मग त्या घरात 2 वर्षाची असताना आई वारल्यामुळे घरात दुसरं कोणी नव्हतं. मग आजोळी पण त्यांना कुणी मावशी मामांनी सांभाळलं नाही. राहिली शेवटी चुलता चुलती. त्यांच्या काका काकीने त्यांना म्हणजे सांभाळायचं ठरवलं. त्यांच्याकडे त्या राहत होत्या. पण काकीने घरात खूप छळ केला. खूप म्हणजे खूप म्हणजे घरातील सगळी कामं करायला लावायच्या. नंतर कधी व्यवस्थित जेवण दिलं नाही. काय राहिलेलं असेल उरलं सुरलं त्या द्यायच्या. आणि त्यातून त्यांना असं वाटायचं जाऊ दे आपले आई वडील नाही तर आपल्याला कुणाचं तरी आहे म्हणून त्यांनी काढले तसेच दिवस. त्यांना असं वाटलं की जाऊ दे देव आपली आत्ता एवढी परीक्षा घेतोय, पुढे जाऊन आपलं नक्की चांगलं होईल असं वाटायचं. आणि 10वीपर्यंत कसं तरी शिक्षण दिलं काका काकीने. त्याच्या पुढे त्यांना शाळेतच घातलं नाही. आणि मग घरातलीच रोज उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरातली सगळी कामं काकी करून घ्यायची. तिची मुलं मुली चांगल्या शाळेत कॉलेजला होती. त्यांचे जुने कपडे वापरायचे. कधी सणावाराला नवीन एखादासुद्धा कपडा मिळाला नाही किंवा काय मनासारखं खायला प्यायला सुद्धा मिळालं नाही. 10वी झाल्यानंतर 2 वर्ष घरी होत्या आणि नंतर काकीनं लग्न करायचं असं ठरवलं. तर त्यावेळेला एक मनात असा प्रश्न आला की नाही ठीक आहे आता आपलं इकडं हाल झाले तर सासरी गेल्यावर तरी आपल्याला चांगलंच सासर मिळाल. आणि काकीनं सांगितलं की मुंबईला मुलगा असतो असं तसं. त्यावेळेला खूप भारी वाटलं की जाऊ दे आपण मुंबईला जाणार. आपलं म्हणजे ह्या नरक यातनातून आपण सुटणार आणि आपण पुढे जाणार. मी खूप खुश होते म्हटल्या आणि लग्न झालं. एवढं गडबडीत लग्न ठरवलं म्हणजे झालं की आणि लग्नाच्या वेळेला काकीनं वडिलांची जमीन होती, घर होतं ते सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं. कारण आणि सांगताना पण सांगितलं की हिच्या लग्नासाठी खर्च करायचा आहे. मग त्याच्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. मग हिच्या आई वडिलांची जमीन काय करायची. मग मला पण एवढं त्यावेळेला काही कळत नव्हतं. मी पण सही करून टाकली आणि ते झालं. मग मी एवढी ही नाही आहे की बाबा भांडू शकते किंवा काय. काहीच मला म्हणजे माझा खूप शांत स्वभाव आहे की आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला त्या घरात गेले, ठीक आहे मुंबईला नवरा आहे आणि चाळीत घर आहे. त्यांचं स्वतःचं चाळीत घर आहे. पण घरी गेल्यानंतर समजलं की लग्न करून मुलगा गवंड्याच्या हाताखाली कामाला जातो. ते बिगारी असतात त्यांच्या हाताखाली कामाला जातो आणि त्याला डायबिटीस आहे, साखरेचं प्रमाण जास्त आहे. त्याचं लग्न ठरत नव्हतं म्हणून शेवटी आणि ते काकीला चांगलं माहिती होतं. काकीच्या ओळखीचं स्थळ होतं. तरी काकीनं त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. का तर जाऊ दे म्हणजे काकीनं लग्न लावून दिलं की तिला माहिती होतं पुढे जाऊन हा त्रास सहन होणार आहे म्हणजे त्रास होणार आहे. तरीसुद्धा त्याचं लग्न ठरत नव्हतं म्हणून ह्यांचं लग्न लावून दिलं. आणि मग तो दारू बिरू प्यायचा. तरी त्या म्हटल्या ठीक आहे. त्यातून पण मी ॲडजस्ट केलं. सासू सासरे एकदम कडक स्वभावाचे. रोज सकाळी 4 वाजता उठून नवऱ्याला सगळं जेवण नाश्ता सगळं गरम गरम द्यायचं. तो 7 वाजता कामाला जायचा. त्यानंतर सासू सासऱ्यांना नाश्ता द्यायचा आणि त्यानंतर आपण स्वतः जेवायचं. तोपर्यंत आपण काही त्यानंतर नाश्ता करायचा. त्याशिवाय चहा पाणी काहीसुद्धा घ्यायचं नाही. आणि घरातले सगळं कामं आवरायची. जेवण नंतर परत सासू सासऱ्यांसाठी वेगळं जेवण बनवायचं चांगलं गरम गरम. त्यांना जेवायला घालायचं. दुपारी झोपायचं नाही. सासऱ्यांच्या समोर टीव्ही बघायची नाही. एवढी बंधनं तरी पण म्हटल्या मी ती सहन केली. का तर पर्यायच नाही. मी जाणार तरी कुठे. ना नात्यातलं होतं कोणी ना काहीच नव्हतं. काही पर्याय नव्हता. आणि त्यात काकी कधीतरी अजून सासूला काहीतरी सांगायची, नंदांना सांगायची. मग त्यामुळे मला जास्तच त्रास होत होता. नवऱ्याला काही सांगायला गेलं की तो दारू पिऊन मारहाण करायचा. मग म्हटलं मला पर्यायच नव्हता आता तिथं दिवस काढण्याशिवाय. नंतर 2-3 वर्षांनी मी गरोदर राहिली. त्यावेळेला मला वाटलं जाऊ दे आता मला म्हणजे माझी तर खरंच म्हणल्या मनापासून अपेक्षा होती की मला मुलगाच पाहिजे. का तर म्हटल्या मी खूप खुश होते. चला जाऊ दे आता आपल्याला दिवस गेलेत. सगळे दिवस म्हणजे येतील चांगले बाळ घरात आल्यावर असं तसं.
पण ज्या वेळेला डिलिव्हरी झाली त्यावेळेला पहिल्यांदा माझ्याच पायाखालची जमीन सरकली, का तर मला मुलगी झालेली. मी स्वतः एक स्त्री असून मला मुलगी नको होती, कारण माझ्या वाटेला जे दुःख आले ते माझ्या मुलीच्या वाटेला नको यायला असं मला वाटत होतं. ज्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं मुलगी झाली, मी एवढी रडली आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली. घरी कळलं सासू सासऱ्यांना, नवऱ्याला, कोणी फिरकलं पण नाही की बाबा त्या जाऊन मुलीला बघावं किंवा तिची अवस्था काय आहे. अक्षरशः म्हटलं मला ना, शेजारचे नर्स हे असतात किंवा शेजारी जे असतात ना, त्यांनी मला अक्षरशः बघितलं, असं कोणी जेवण दिलं असलं, म्हणजे मला असे दिवस काढायला लागले. त्यानंतर म्हटलं हॉस्पिटलमधून घरी आले, कधी कधी इतकी मुलगी रडायची पण कोणी घ्यायचं सुद्धा नाही तिला प्रेमानं जवळ. आणि सकाळी आल्यानंतर, हॉस्पिटलमधून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चालू झालं घरातील कामं चालू झाली. असं मला आरामसुद्धा करता आला नाही किंवा गरोदर होती तर 2 घास कुणी चांगले सुद्धा दिले नाहीत, बाबा तुला काही खावंसं वाटतंय का, काही मिळालं नाही मला. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगी झाली, घरातल्यांना मुलगा पाहिजे होता म्हणून परत माझा रागराग केला. नंतर त्या मुलीचा सुद्धा रागराग केला, साधं कोण तिच्याकडे बघायचं पण नाही. ती तशीच रडत पडलेली असायची, तिला बघत बघत मी काम करायची. असं बघता बघता 3-4 वर्षाची आत्ता मुलगी म्हटल्या, आत्ता 12 वर्षाची आहे, माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. म्हटलं ठीक आहे, मुलगी दिली, ती एवढी रडायची, मग मलाच वाईट वाटायचं. मी म्हटलं की नाही, जाऊ द्या, आपणच आपल्या मुलीसाठी आधार बनूया. म्हणून मी त्या मुलीसाठी माझं हे बाजूला ठेवलं. आणि मी शेवटी परत थोडीशी मुलगी मोठी झाल्यानंतर 2-3 घरची कामं बघितली. कपडे भांड्याचं काम आता मी करते 2-3 घरातून, त्याचे थोडेफार पैसे येतात. ते मुलीसाठी, शिक्षणासाठी मी माझ्यासाठी थोडेफार खर्च करते. नाहीतर ज्यावेळेला मी कामाला नव्हते त्यावेळी ते पैसे द्यायचं, त्याचा मला प्रत्येक एक रुपयाचा त्यांना हिशोब द्यायला लागायचा. कधी स्वतःला काही घेऊ सुद्धा शकत नव्हते. 1 रुपया जरी एक्स्ट्रा खर्च झाला तरी मला ओरडा बसायचा. बऱ्याच वेळेला नवरा मारहाण करायचा. आणि नंतर म्हटलं ठीक आहे, मुलगी झाली ते पण मी ॲक्सेप्ट केलं. म्हटलं जाऊ दे, पण मुलगी शाळेत एवढी म्हणावी अशी हुशार नाही आहे. तिला क्लास लावला तरी तिचं शाळेत जास्त डोकं चालत नाही. ती पण अशी माझ्यासारखी शांत हे आहे. मी प्रयत्न करते तिला पुढं. मला असं वाटलेलं की एक मला छानसा मुलगा होईल, मुलगा झाला तर मी त्याला चांगलं शिकवेन आणि कुठंतरी माझे दिवस चांगले येतील. पण नाही, नशिबानं माझ्या वाटेला मुलगीच आली आणि परत मला काय दुसरं बाळच राहिलं नाही. आणि बाळ होईल का नाही हे सुद्धा डॉक्टर सांगत नाही. आणि डॉक्टर जायचं तरी कुठं काय, मी आपलं आहे त्यातच समाधान मानलं. म्हटलं जाऊ दे, पुढे येतील चांगले दिवस, येतील चांगले दिवस. पण आजही 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण त्या सांगत होत्या आजही मला सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं म्हणजे उठायचं, तिथून नवऱ्याला डबा द्यायचा, नाश्ता हे ते द्यायचं. आजही 15 वर्ष झाली पण मला अजूनही चहा प्यायला परवानगी नाही आहे, की नाश्ता करायला सासू सासऱ्यांच्या आधी आजही नाश्ता करायला परवानगी नाही आहे. सासऱ्यांच्या समोर टी व्ही बघायची नाही किंवा सासू सासरे बसले तिथं झोपायचं नाही किंवा काही नाही. काय असेल ते, म्हणजे एवढं म्हटल्या हाल. ज्यावेळेला सासू सासरे नाश्ता करतील, त्यांचं सगळं होईल, नाश्त्याची भांडी घासेल ना, त्यावेळी जे उरलं सुरलं असेल ना ते मी खाते. ठीक आहे, मुलीला थोडंफार बघतात आता, हे करत नाहीत. पण मुलगी, मग त्या म्हटल्या ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना देव आहे, मी लहानपणापासून एवढं कष्ट करत आली, एवढं मी त्रास सहन केला. असं पण नाही माझं दुःख कोणाला सांगू. एखादी बहीण असती जवळची, मैत्रिणी करायला शाळेत जास्त गेले म्हणजे 10वीपर्यंतच, 10वी नंतर काय कॉन्टॅक्टच नाही कुणाशी. आणि कुठल्या मैत्रिणीकडे जायचं, कुणाला माझं दुःख सांगायचं किंवा शेजापाजारी सांगावं तर उद्या त्या सासूला सांगणार, मग सासू की आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगत्या, म्हणजे शेजापाजाऱ्यांशी पण ती जास्त बोलून देत नाही. मग म्हटल्या मी आयुष्य झालं आता, एवढी वर्ष झाली मी यातच आहे. ठीक आहे, लहानपणापासून भोगत आल्या, लहानपण तर काही मिळालं नाही नशिबानं. परत काका काकींच्या तो आत्या म्हणजे सहन करावं लागलं. परत इकडं लग्न झाल्यावर नंतर नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं सहन करायला लागलं. नशिबानं मुलगी दिली, ती पण अशी ॲक्टिव्ह किंवा हुशार दिली नाही. ठीक आहे, मी तिला प्रयत्न करते, चांगल्या ट्युशनला लावले, मराठी शाळेत आहे. आणि असं पण नाही की ती चांगल्या याला घातले, काय मी तिच्या काय शिक्षणाचा असेल खर्च जो काय असेल तो मीच करत असते, नवरा त्याच्यासाठी पण पैसे देत नाही. मग तुम्ही म्हणताय ना, मग त्या ताईंचा मला असा प्रश्न होता, तुम्ही म्हणताय ना देव आहे, ठीक आहे, मग कमीत कमी मी एवढा त्रास सहन केला, कमीत कमी मला एखादा मुलगा तरी, मुलगी झालेली ठीक आहे पण त्याच्या पाठी मग एखादा मुलगा तरी द्यायचा. कदाचित मी या सगळ्यातून कुठेतरी थोडंफार माझ्या जीवाला तरी समाधान भेटलं असतं. आता मला मुलगी दिली, ठीक आहे, माझं आयुष्य असं गेलं. आता इथून पुढे अजून माझ्या आयुष्यात किती वाढवून ठेवलं आहे ते माहिती नाही. उद्या माझ्या मुलीचं लग्न होईल, आता माझ्यासारखंच तिच्या वाटेला आलं तर. आत्ता मी आहे पण मी तरी मुलीला किती दिवस पुरणार. आणि देव माझ्या बाबतीत अजून एवढी का परीक्षा घेतोय, म्हणजे कधी मला सुख मिळणार.
ठीक आहे, जर सासू सासरे असे होते तर नशिबानं नवरा तरी चांगला व्हायला पाहिजे होता. नवरा असेल तर सासू सासऱ्यांची तरी साथ चांगली पाहिजे होती. हे पण दोन्ही नव्हतं नशिबात. तरी कमीत कमी मुलगा तरी ठीक आहे, मुलगा नाही भेटला, एक मुलगी होती ती पण अशी हुशार हे पाहिजे होती बाबा तिला. आता हल्ली मी बघते कितीतरी मुली म्हणजे मुली असल्या म्हणून काय झालं, पुढं जातात, चांगल्या शिकून मोठ्या होतात. मग मुलगी पण अशीच दिली. मग त्यांचा मला असा प्रश्न होता, ठीक आहे ताई, तुम्ही म्हणताय ना देव आहे, तुम्ही देवाचं एवढं करा, देव परीक्षा बघत असतो, एक ना एक दिवस तरी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढेल. मग त्यांनी मला असा प्रश्न केला, ठीक आहे तुम्ही सांगताय ना, मग माझ्या बाबतीत देव कुठे? या जगात देव आहे ना? त्यामुळे त्या मला म्हटल्या, देवबिव काही नसतो, फक्त हे आपलं एकदा आपल्या पाचवीला पुजलं ना तर आपल्याला ह्यातनं कोणी सुद्धा बाहेर काढू शकत नाही. आपलं दुःख आपल्याला भोगायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय हो, खरंच देव आहे का? आणि असा म्हणजे असा अत्याचार अन्याय होत असताना देव का म्हणजे पाठीशी उभा राहत नाही किंवा काय? त्यांना काय उत्तर द्यावं मला खरंच कळलं नाही. जर तुमच्याकडे या प्रश्नांचं उत्तर असेल ना तर नक्की द्या, की ठीक आहे त्यांचं असं मत आहे की ठीक आहे आत्तापर्यंत एवढी वर्ष मी काढली, संसाराला 15 वर्ष झाली, तर कमीत कमी मला माझ्या परवानगीनुसार नाश्ता सुद्धा करायचे, मला का जेवायची सुद्धा मुभा नाहीये. एवढं मला अजून सुद्धा अत्याचार माझ्यावर होतोय आणि आजच्या ह्या जगात कोणी अत्याचार सहन करेल का एवढा? आणि मी का करते? आता त्यांनी हे पण सांगितलं, सगळ्यांना असं वाटतं सगळ्यांना की कशाला अत्याचार सहन करते, बाहेर पण कुठं बाहेर पडणार, कुणाकडे जाणार, कुठं? शेवटी कितीही केलं तरी इथं राहायला आधार तरी आहे. आणि त्यांनी एक सांगितलं की त्या म्हणले, बघा ताई ठीक आहे त्रास होतोय, सगळं दुःख आहे, पण एकीकडनं असं वाटतं की जाऊ दे, आपल्याला इथं आपलं हक्काचं घर आहे, आधार तरी आपण इथं राहू शकतो, कधी काही वाटलं म्हणजे ही करू शकतो. ठीक आहे, मी रागानं मुलीला घेऊन बाहेर पडले, एखाद्या आश्रमात राहीन, कुठंही महिला आश्रमात राहीन, पण किती दिवस राहणार तिथं? पण शेवटी दुसऱ्यांचं हल्ली म्हटलं कुणावर विश्वास ठेवून मी बाहेर पडणार? आणि एकदा मी बाहेर पडले तर परत मला ह्या घराची पायरी सुद्धा चढता येणार नाही. आणि कुणाकडे जाणार? चुलता चुलती कोणच नाही असं जवळचं बाबा त्याच्याकडे मी परत जाऊ शकते, काहीच नाही. आणि म्हटलं मला असं बाहेरचं काही एवढं ज्ञान पण नाहीये की कुठं जाऊन काय करावं, काहीच नाही. ते आहे आपलं घर, ते आहे. मी फक्त म्हटलं एवढंच म्हणते की जाऊ दे, कुठेतरी राहायला आसरा ना, आपलं आयुष्य ह्यातच आपल्याला काढायचे, असं म्हणून मी गप्प बसते. मग त्यांनी मला असं ही कहाणी सांगितली. मला अक्षरशः त्यांना काय उत्तर देऊ, माझ्याकडे नाही, या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर नव्हतं. तर तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय सांगावं त्या ताईंना? प्लीज नक्की कमेंट करून सांगा, कारण त्या हा व्हिडिओ बघणार, त्यांनी त्यांच्या घराखातरच हा व्हिडिओ होता की ताई तुम्ही म्हणजे मी 2-4 स्टोऱ्या टाकलेल्या, त्या म्हटल्या तुम्ही त्या स्टोऱ्या सांगण्यापेक्षा हल्ली जगात काय स्टोऱ्या चालल्यात, आमच्या स्टोऱ्या लोकांना सांगा. बघा एवढं आम्ही सहन करतोय, लोक म्हणतात ना आमच्या आयुष्यात एवढं दुःख आहे, तेवढं आहे. म्हणलं माझ्या आयुष्यात किती दुःख आहे ताई, मी कुणाला सांगणार आणि कुठे जाणार आणि काय करणार? प्लीज तुम्हाला जर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर नक्की कमेंट करून सांगा.